मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता साईने अक्षयला सिक्रेट सांता नक्की काय असतं ते समजून सांगितलेलं असतं. त्यावेळी अक्षय म्हणतो, अरे मला माहीतच नव्हतं, मला आधी तरी सांगायचं होतं, मी तरी सगळ्यांसाठी काही ना काही गिफ्ट आणले असते. त्यावर मग आता रमा म्हणते, आत्ता नाही ना आणलेत. त्यावर अक्षय म्हणतो, नाही आत्ता तर मी कोणासाठी काहीच नाही आणलेलं. त्यावर मग रमा म्हणते, गप्प बसा, बाकीच्यांनी आणलेत ना गिफ्ट, मग त्यांना तरी देऊ द्यात. त्यावर अक्षय म्हणतो, हो हो अर्थात. आणि मग अक्षय हा आता गप्प बसलेला असतो. त्यावेळी मग आता रमा ही लगेचच साईला विचारते, साई मग आता सुरू करायचा का गिफ्ट वाटण्याचा कार्यक्रम? नाही म्हणजे सगळ्यांनी ज्यांनी गिफ्ट आणलेत त्यांना तर गिफ्ट द्यायचेत ना. त्याबरोबर साई म्हणतो, येस ऑफकोर्स सुरू करूया. त्याबरोबर मग आता सिक्रेट सॅन्टाचे गिफ्ट रिव्हील करायला सुरुवात झालेली असते. त्याबरोबर मग आता वाचायला सुरुवात होते. त्यातलं पहिलंच नाव येतं अक्षय. मग अक्षयला मिळतं एक गिफ्ट. त्यानंतर दुसरं पण नाव येतं अक्षय. अक्षयला येतं दुसरं गिफ्ट. अक्षय म्हणतो, अरे वा मस्त. त्याबरोबर आता एक मॅडम म्हणतात, सर काय मग आज तर तुमची अगदी मज्जाच आहे की, गिफ्ट्सवर गिफ्ट मिळतच चालले आहेत तुम्हाला. त्याबरोबर आता साई लगेचच म्हणतो की हो ना, आज अक्षय सर एवढे हँडसमच दिसत आहेत, तर मग आजचे सगळे गिफ्ट तर तेच घेऊन जाणार ना. त्याबरोबर आता पिऊन काका म्हणतात, आणि नेक्स्ट गिफ्ट आहे विशाखा मॅडम. त्याबरोबर विशाखा मॅडमना गिफ्ट दिलं जातं. त्यासुद्धा खूप खुश होतात. नंतरचं गिफ्ट मिळतं शलाका मॅडमना. मग शलाका मॅडमसुद्धा खूप खुश होऊन जातात. त्याच्यानंतरचं मग असं एक एक करून पुन्हा गिफ्ट दुसऱ्या लोकांनासुद्धा मिळतं. पण जास्त गिफ्ट हे अक्षयला मिळालेले असतात. अक्षयला जवळपास 4 ते 6 गिफ्ट मिळालेले असतात. आणि आता सतत अक्षयचं हे असं गिफ्टसाठी नाव बघून रमाला मात्र अजिबात ही गोष्ट आवडत नसते. पिऊन काका पुन्हा म्हणत असतात, अक्षय सर. त्यानंतर पुन्हा म्हणतात, अक्षय सर. आता असे 6-7 गिफ्ट अक्षय जमा करतो. अक्षय म्हणतो, अरे वा, आज तर मला खूप सारे गिफ्ट मिळाले की. त्याबरोबर आता एक मॅडम म्हणते, हो ना सर, अहो तुमचा लुकच तेवढा भारी आहे, मग गिफ्ट तर मिळणारच ना. त्यावेळी मग आता लगेचच इकडे अक्षय म्हणतो, थँक्यू सो मच. त्यानंतर मग आता रमाची वेळ येते आणि रमाला मिळतं. आणि आता आपल्या आर.के. मॅडम, मग रमाला ते गिफ्ट मिळाल्यावर तिला असं वाटतं की हे मला साईने दिलेलं गिफ्ट आहे. रमा ही लगेचच कौतुकाने थँक्यू म्हणते. त्यानंतर मग आता लगेच इकडे साईचं नाव येतं आणि आता साईलासुद्धा गिफ्ट मिळालेलं असतं. साई म्हणतो, अरे थँक्यू. त्यानंतर मग आता इकडे अक्षय हा मनात नाही, खरं तर तो जोरातच म्हणतो, बरं झालं काहीतरी मिळालं बाबा. त्याबरोबर हे वाक्य रमाने ऐकलेलं असतं. पण तरीही रमा अक्षयला काही बोलत नाही. ती गप्प राहणं जास्त पसंत करते. त्यानंतर अक्षय म्हणतो, अरे वा, एवढे गिफ्ट मिळाले मला, पण हे एवढे गिफ्ट मी घरी घेऊन जाऊ कसा? मला आता कसं जमणार? त्यावर रमा म्हणते, उघडून बघा, नाही ते रिकामे बॉक्स असतील. त्यावर अक्षय म्हणतो, नाही रिकामे बॉक्स तर हे नक्कीच नाही आहेत. माझ्या फॅन्सचं भरलेलं प्रेम आहे ना यामध्ये, मग हे बॉक्स रिकामे कसे काय असतील? मला खूप छान वाटते माहिती आहे, एवढे गिफ्ट मला मिळालेत ते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, तुम्ही उघडा की, तुम्हाला काय मिळाले ते बघा. त्यावर रमा म्हणते, नाही नको, कशाला, मला उघडायची काय गरज आहे? मला गिफ्ट देणारा माझा होणारा नवरा आहे, मग त्यांनी मला काय गिफ्ट दिलं आहे हे मी घरी जाऊन माझ्या बघूच शकते. तुम्ही तुमचं बघा. हां, माझ्या होणाऱ्या नवऱ्याने काय दिलं आहे ते मला नंतर बघता येऊ शकतं. एवढं बोलून आता रमा ही तिकडनं अक्षयची गंमत बघत असते की त्याला गिफ्ट कसे पकडता येत नाही आहेत. इतक्यात बाकीच्या टीचर्स येतात आणि अक्षयला म्हणतात, अहो अक्षय सर, असू द्यात ना, तुम्ही कशाला एवढे कष्ट करताय? आम्ही आहोत ना सगळ्या, आम्ही तुम्हाला मदत करतो. मग रमा म्हणते, हो कराच त्यांना मदत. आणि त्यानंतर मग सगळ्या टीचर्स अक्षयला घेऊन जातात. अक्षय एका दुसऱ्या मॅडमना विचारतो, मॅडम तुमच्याकडे गाडी आहे ना, मग तुम्ही मला आज घरी सोडाल का एवढी गिफ्ट? त्याबरोबर त्या मॅडम म्हणतात, हो चालेल ना सर, सोडते माझ्या गाडीतून. त्याबरोबर आता इकडे रमा ही हे सगळं बघत असते आणि मनात म्हणत असते, एक दिवस लुक काय चेंज केला तर अक्षय काय स्वतःला हिरोच समजायला लागले. त्याबरोबर आता इकडे अक्षय हा सगळ्या शिक्षकांना घेऊन घरी आलेला असतो आणि आता तो म्हणत असतो, या बसा, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आला आहे, नक्की बसा. सगळ्या शिक्षिका बसतात. त्याबरोबर आता शिक्षिका म्हणत असतात, वाव, खरंच आपली काय मस्त शॉपिंग झाली नाही अक्षय सर? अहो आपण किती फिरलो. आमच्यासाठी तर आपण साड्या घेतल्या आणि आम्ही त्या साड्या लगेच नेसलोसुद्धा.
पण तुमचं काय हो अक्षय सर, अहो आम्ही तुमच्यासाठी एवढं जॅकेट घेतलं आहे आणि तुम्ही घालत नाही आहात सर, प्लीज घाला ना. त्याबरोबर अक्षय म्हणतो हो हो मी घालेन की. त्यावर दुसऱ्या मॅडम म्हणतात आणि सर पहिले बाकीचं गिफ्ट उघडा बरं सर प्लीज. अक्षय म्हणतो हो उघडतो की नंतर. त्यावर त्या मॅडम म्हणतात नाही हो सर, उघडा ना गिफ्ट, उघडा उघडा प्लीज. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो बरं 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 ठीक आहे उघडूया. आणि मग अक्षय आता एक गिफ्ट उघडतो. त्यामध्ये अक्षयचा एक फोटो असतो आणि त्याच्या खाली एक शिक्षिकेचा एक फोटो असतो. अक्षय म्हणतो अरे वा फोटो छान आहे, तुमचा पण फोटो आहे का माझ्या फोटोबरोबर, वा वा मस्त मस्त. त्यानंतर मग दुसरं गिफ्ट उघडतो तर दुसऱ्या गिफ्टमध्ये त्याला गुलाब मिळालेलं असतं गुलाबी रंगाचं. तर अक्षय म्हणतो अरे वा गुलाब. त्यावर त्या मॅडम सांगतात की हे मी स्वतः बनवले. मग तिसरं गिफ्ट असतं ते म्हणजे त्याच्या आवडीच्या चॉकलेटचं. अक्षय म्हणतो अरे वा माझ्या आवडीची चॉकलेट, मस्त मस्त. त्याबरोबर त्या मॅडम म्हणतात सर आता हे शेवटचं राहिलं आहे ते पण उघडून घ्या ना, ते तरी कशाला बाजूला ठेवताय. त्याबरोबर अक्षय म्हणतो बरं उघडतो. आणि अक्षय ते शेवटचं गिफ्टसुद्धा उघडतो तर त्यामध्ये एक जॅकेट असतं. आता शिक्षिका अक्षयला म्हणतात सर असं नाही आहे, फक्त बघून नाही ठेवायचं, घाला की आता सर प्लीज. त्यावेळी अक्षय म्हणतो बरं ठीक आहे तुमचा एवढा आग्रह आहे तर घालतो. आणि मग अक्षय आता ते जॅकेट घालतो अंगावरती आणि म्हणत असतो वा खरंच खूप छान दिसतं हे जॅकेट. हां म्हणजे थोडंसं मोठं आहे पण तरीही छान वाटते माझ्यावर. आणि मग आता आवडीने तो ते जॅकेट बघत असतो. त्याबरोबर आता इकडे बाकीच्या शिक्षिका म्हणत असतात की सर हे जॅकेट ना तुमच्यावरती खूपच उठून दिसतं आहे, म्हणजे खूप छान दिसतं आहे हो तुम्ही ह्या जॅकेटमध्ये. त्याबरोबर अक्षय म्हणतो की थँक्यू, एवढं मनापासून कौतुक करताय त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. हां त्याबरोबर आता अक्षय हा असं म्हटल्यावर सगळ्या शिक्षिका म्हणतात सर थँक्यू म्हणू नका, तुम्ही हे स्वेटर घातलंत ना की बघा, जॅकेट घातलंत ना की बघा संपूर्ण पाचगणित कितीही थंडी असली तरी तुम्हाला थंडी नाही वाजणार, खूप ऊब आहे याच्यात. त्यानंतर मग आता अक्षयला दुसरी शिक्षिका म्हणते अक्षय सर चला ना सेल्फी काढूया. अक्षय म्हणतो हो चालेल ना. मग सगळ्या शिक्षकांबरोबर तो एक एक करून सेल्फी काढत असतो. तर आता इकडे रमा ही झोपेतनं जागी झालेली असते पटकन आणि ती म्हणत असते नाही अक्षय. त्याबरोबर तिच्या लक्षात येतं की हे तर मला एक पडलेलं वाईट स्वप्न होतं. रमा आता विचार करते काय सुरू आहे माझं, मला ही असली सगळी स्वप्न का पडतायत, कशासाठी, अक्षय काय करतायत काय नाही करत याच्याशी मला काय करायचं आहे, मी का उगाच वाईट स्वप्न बघून स्वतःला त्रास करून घेते, काय गरज आहे मला. आणि इतक्यात त्या ठिकाणी साई येतो. साई रमाला म्हणतो हे काय रमा अजून तुम्ही तयार झाला नाहीत का, आपल्याला आज डेटवरती जायचं आहे ना, डिनर डेट, विसरलात का तुम्ही आता. मग साईने डिनर डेटची आठवण केल्यावर रमा म्हणते साई मला थोडं बरं वाटत नाही आहे. त्यावर साई म्हणतो इट्स ओके ठीक आहे काही हरकत नाही, आपण पुन्हा कधीतरी जाऊ, एवढं काय त्यात, नंतर करू की प्लॅन. आणि मग साई हा रमाच्या खोलीतून चाललेला असतो. त्यावेळी मग रमा ही आता साईला म्हणते अहो नाही साई ठीक आहे, एवढं काय त्यात, मी आवरते पटकन आणि आपण दोघंजणं जाऊया. त्यावर साई म्हणतो अहो रमा पण नक्की ना. त्यावर रमा म्हणते हो नक्की साई. त्यावर साई सांगतो ठीक आहे मग मी बाहेर गाडीत बसतो, तुमची वाट बघतो, तुम्ही या. त्यावर रमा होकार देते. आणि मग आता रमा ही काय मिळालं आहे बरं मला गिफ्ट असं म्हणत ते गिफ्ट हातात घेते. रमा म्हणत असते अक्षय फॅन काय फक्त तुम्हालाच नाही मलासुद्धा आहेत. आणि मग रमा ही आता ते गिफ्ट उघडते तर त्यामध्ये एक सुंदर साडी असते. रमा म्हणते अरे वा किती सुंदर साडी आहे ही खरंच. आणि मग आता त्यामध्ये तिला गजरासुद्धा सापडतो. रमा गजरा हातात घेते आणि त्याचा सुवास घेत असते. गजरा खूप आवडत असतो. रमा म्हणत असते वाह साईने खरंच किती सुंदर गिफ्ट दिलं आहे, अरे चिठ्ठीसुद्धा ठेवली आहे का, तुम्ही ही साडी नेसा आणि तुम्हाला कशी वाटते ते मलाच कळावं यासाठी सोशल मीडियावरती फोटो पोस्ट करा, मी समजेन की तुम्हाला मी घेतलेली साडी आवडली. त्याबरोबर रमा म्हणते बापरे साई केव्हापासून एवढे रोमॅन्टिक वागू लागले, पण ठीक आहे तुम्हाला इच्छा आहे ना मी सोशल मीडियावर फोटो टाकायची तर मी नक्की टाकेन. मग रमा ही ती साडी बघत असते आणि म्हणत असते अरे छान आहे की साडी. त्याबरोबर आता अक्षय हा म्हणत असतो की रमाला ती साडी मी दिली, पण आता तिला असं वाटतं आहे की रमाला ती साडी साईने दिली. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात अरे पण का नाही, म्हणजे तू रमाला साडी दिली आहेस इथपर्यंत सगळं ठीक आहे आणि छानही आहे, पण मग त्या रमाला असं का वाटायला हवं की ती साडी तिला साईने दिले, हे का केलंस तू उगाच. त्यावर अक्षय म्हणतो
कारण जर ती साडी तिला मी दिली आहे हे जर तिला कळालं तर ती साडी ती नेसणार नाही. मग साईने दिली असं वाटलं तर रमा ती साडी नेसेल आणि मला रमाने ती साडी नेसायला हवी सध्या, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. त्याबरोबर आता शशिकांत मुकादम म्हणतात, वा रे माझ्या बछड्या वा, काय उत्तम शक्कल लढवली आहेस तू, तुझ्या इतकी अक्कल ना खरंच कोणालाच नाही, शब्बास, ये होईना बात. त्याबरोबर आता आईजी लगेचच म्हणतात, वा, इतके दिवसांनी बाप बेट्यांना असं एकत्र बघून मला तर खूप भारी वाटतं आहे, एकदम छान वाटतं आहे मला, मस्त. तुमचं दोघांचं चालू द्या, तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा. मी एक काम करते, मी जरा वेळ जाऊन पडते, जरा आराम केला की मला बरं वाटेल. तसंही माझ्या गोळ्यांची वेळ झाली आहे, तुमचं चालू द्या दोघांचं. एवढं बोलून आता आईजी ह्या तिकडनं निघून जातात. आता आईजी तिकडनं गेल्याबरोबर लगेचच शशिकांत मुकादम हे म्हणत असतात की अक्षय, अरे पण शेवटी तो साई रमाबरोबर डिनर डेटला तर जाणारच आहे ना, त्याचं तर तू काहीच केलं नाही आहेस, तसं का तू ते ठेवून दिलंस, मला काही कळतच नाही आहे रे. त्याबरोबर मग आता अक्षय म्हणत असतो, काळजी करू नका, त्याचीसुद्धा सोय मी केली आहे. इतक्यात मग अक्षय हा साईला कॉल करत असो आणि मग अक्षय साईला म्हणतो, साई सर, रमा मॅडमने एवढं तुम्हाला गिफ्ट दिलं आहे, ते उघडून तरी बघा. नाही म्हणजे काय गिफ्ट दिलं आहे हे कळायला हवं ना तुम्हाला, बघा बघा, उघडून बघा. त्यावर साई म्हणतो, अरे एवढी तुला घाई का, माझ्या बायकोने मला जे काही गिफ्ट दिलं असेल ते दिलं असेल ना, मी माझं नंतर उघडून बघेन की. बाय द वे अक्षय सर, सॉरी या, म्हणजे नाही, मी तुमची आयडिया चोरून रमाला डिनर डेटला घेऊन जातो आहे खरं, पण आम्ही दोघं डेटला चाललो आहे. नाही म्हणजे तुम्ही मला चॅलेंज केलं होतं ना की रमाबरोबर डिनर डेटला तुम्ही जाणार का, मी बघा ना, मी जातो आहे त्यांच्याबरोबर डेटला. ही मीन टू से की त्यांना घेऊनच जातो आहे मी डेटला. तुम्ही मात्र त्या चॅलेंज हारला तो. त्यावर अक्षय म्हणतो, ते सगळं सोडाव सर, ते काय होतच राहतं, तुम्ही फक्त तुम्हाला जे गिफ्ट मिळालं आहे ते गिफ्ट एकदा उघडून बघा ना. साई म्हणतो, अहो किती घाई अक्षय सर तुम्हाला. अक्षय म्हणतो, हो आहे ना घाई आहे, तुम्ही उघडून तर बघा ते गिफ्ट नेमकं काय आहे ते. त्यावर साई म्हणतो, बरं बरं बरं, ठीक आहे, हां ठीक आहे. अक्षय सर, आता जर तुम्हाला स्वतःहूनच आता नाराज व्हायची सवयच झाली असेल, स्वतःहून तुम्हाला वाईट वाटून घ्यायचं असेल तर मग काय, मी उघडतो ते गिफ्ट. त्याबरोबर अक्षय म्हणतो की हो हो, उघडा उघडा, लवकर उघडा, मी बघतोय वाट, उघडा. त्यावर मग आता अक्षय याच्या समोरच साई ती जी बॉक्स असतो तो उघडतो आणि आता साई म्हणतो, अरे वा, उघडला की बॉक्समध्ये रमांनी माझ्यासाठी चिठ्ठी लिहिली आहे. आणि मग आता साई ती चिठ्ठी वाचतो, तू माझी आयडिया चोरून रमाला. आणि मग साई आता शांतपणे पुढे वाचतो, डिनरला घेऊन चालला असलास तरीही रमाच्या अंगावर साडी मी घेतलेली असेल, गजरा मी घेतलेला असेल, त्यामुळे रमा शरीराने जरी तुझ्याबरोबर असली तरी मनाने ती माझ्याच बरोबर असेल, तू फक्त जेवणाचं बिल भरून ये. त्याबरोबर आता अक्षय म्हणतो, काय मग साई सर, कसं वाटलं, कसं गिफ्ट. नाही काय आहे ना, तुम्ही या गोष्टीचा तुम्हाला बहुधा विसर पडला की तुम्ही दोघांनीही एकमेकाला काहीच गिफ्ट दिलेले नाही आहेत, कारण मी दिलेला एक एक बॉक्सच तुमच्या हातात होता ना त्यावेळी. मग मात्र आता साईचा मूड हा पूर्णपणे स्पॉईल झालेला असतो. साईला अक्षयचा खूपच जास्त राग आलेला असतो. तर अक्षय म्हणत असतो, काय आता कसं वाटलं साई सर. अरे हे तुमचं प्रेम आहे, एकमेकाला काहीच गिफ्ट दिलेले नाही आहेत तुम्ही काय. त्याबरोबर अक्षय हा आता म्हणत असतो, आता रमा ती साडी नेसून तुझ्या मागे उभी असणार आणि बघ रमा आलीही असेल. त्याबरोबर रमा आता मागून येते आणि साईला हाक मारते. त्यावर रमाला कुठल्या रंगाची साडी अक्षयने गिफ्ट केली आहे ही गोष्ट अक्षय साईला सांगतो. बघ मेहंदी कलरची साडी आहे, केसात गजरा आहे, गुलाबी ब्लाऊज आहे बघ. त्याबरोबर साई बघतो तर आता जसं अक्षयने सांगितलेलं असतं अगदी तसंच सगळं व्यवस्थित असतं. रमा ही साईला म्हणत असते, साई अहो काय हो, कशी दिसते मी, आणि तुम्ही काही बोलत का नाही आहात, छान दिसते ना मी. साई अहो बोला ना काहीतरी, तुम्हीच घेतलेली साडी नेसली आहे ना मी, तुम्हाला आवडली नाही आहे का. नाही म्हणजे माझ्यावर हा रंग खुलून दिसत नाही आहे का, असं काही आहे का. त्यावेळी साई आता रमाला सांगणार असतो. तर आता अक्षय साईला म्हणतो, काही बोलू नकोस आता साई, प्लीज रमाला यातलं काहीच सांगू नकोस, तिला दुःख देऊ नकोस, कळलं.
त्याबरोबर मग साई गप्प बसतो. तर अक्षय म्हणत असतो, आता जा तिच्याबरोबर डेटवर जा. मला काही म्हणून फरक पडत नाही. आता तू तिच्याबरोबर डेटला गेल्याचा समजलं ना. जा 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 डेटला जा. आणि एवढं बोलून अक्षय आता फोन कट करतो. साई तो मोबाईल खिशात ठेवतो. रमा ही साईला म्हणते, साई अहो बोला ना, कशी दिसते मी, तुम्हाला आवडली नाही आहे का? त्यावर मग ती म्हणते, आणि हे काय तुम्ही गाडीत थांबणार होतात ना, मग इथेच का थांबलात? चला निघूया ना आपण. त्यावर साई म्हणतो, नाही नको रमा, आपण कुठेही नको जायला, आपण घरीच राहूया. त्यावर रमा म्हणते, म्हणजे आपण डेट कॅन्सल करायची? त्यावर साई म्हणतो, हो. त्यावर रमा म्हणते, बरं ठीक आहे. त्यावर साई म्हणतो, रमा मी डेट कॅन्सल केली, तुम्हाला काही वाटतच नाही आहे का? त्यावर रमा म्हणते, नाही मला काही नाही वाटलं. नाही म्हणजे तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणूनच तुम्ही आपली डेट कॅन्सल केली असाल ना. जर काही काम नसतं किंवा तुम्ही फ्री असतात तर तुम्ही असं कशाला म्हणाला असतात? मला माहिती आहे की तुम्ही असं नाही करणार. त्यावर हे ऐकून साई म्हणतो, बरं. त्यानंतर मग आता संध्याला आणि रमाला ती चिठ्ठी मिळालेली असते, ज्यामध्ये साईसाठी अक्षयने लिहिलेलं असतं, रमाला ही साडी मी घेतली आहे वगैरे. त्याबरोबर संध्या म्हणते, सांग आता काय म्हणणं आहे तुझं? मग माझा पोट्या कसा काही नाही रागवणार? मग रमा अक्षयच्या फोनवर फोन करते आणि अक्षयला झापायला सुरुवात करते. तुमची हिंमत कशी झाली माझ्या होणाऱ्या नवऱ्याला हे असं काहीतरी बोलण्याची? हे बघा मिस्टर देवधर, तुम्ही ना तुमचे लिमिट सोडू नका आणि विसरू तर मुळात नका, कळलं ना? त्याबरोबर मग आता लगेचच शशिकांत मुकार्दम इकडनं बोलतात, हो बरोबर आहे तुमचं रमा मॅडम, पण काय आहे ना, तुम्हाला ज्याला झापायचं आहे की नाही तो इथे नाहीच आहे. त्याचं शाळेत काहीतरी महत्त्वाचं काम आलं आणि ते काम करण्यासाठी तो शाळेत गेला. त्याबरोबर रमा म्हणते, काय शाळेत यावेळी? आणि मग रमा आता तिकडे जाते, शाळेत पोहोचलेली असते. तर आता इकडे मुद्दामून आता ती ताराकडून इरावती माहिती काढत असते की अक्षय कुठे. त्यावर ती सांगत असते की अक्षय मामाचा आणि शशिकांत आजोबांचा काहीतरी प्लॅन आहे रमा आणि अक्षयला एकत्र आणण्यासाठी. त्याबरोबर ती म्हणते, अच्छा काय प्लॅन आहे, काही माहिती आहे का गं तुला? त्याबरोबर आता इरावती गोड गोड बोलून इकडे ताराकडनं सगळं काढून घेते आणि मग ती आता लगेचच एक फोन करते आणि म्हणत असते, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. तर दुसरीकडे आता अक्षय आणि रमा एकत्र असताना खोली लॉक झालेली असते, किचनचा दरवाजा उघडत नसतो. रमा अक्षयला म्हणत असते, हा दरवाजा आता लॉक कसा काय झाला, हा उघडत का नाही आहे? त्यावर मग मात्र अक्षय काही बोलत नाही आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्यापुरतं इथेच थांबूया. मुरांबा ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.